कोण कधी हिरानगवू शकलं नसतं, इतकी स्पष्टपणाची भूमिका दादांनी 3 वर्षापूर्वी या सभागृहामध्ये आपलं जे अधिवेशन झालं होतं त्यावेळेला त्यांनी मांडलेलं होतं. राजकारणामध्ये अनेक वेळेला 1+1 म्हणजे 2च होतो अशातला का भाग नाही, 3+2 म्हणजे 1च राहतं अशातला का भाग नाही. अनेक वेळेला राजकीय समीकरण त्याच्यातून बदलत जात असतात, पण बदललेल्या भूमिकेमध्ये आपला पक्ष, आपलं स्थान, पक्षाचा कार्यकर्ता, महाराष्ट्राचा समतोल विकास करण्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत. मनस्वीपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली आणि त्याच्यातून आपल्या पक्षाची झालेली वाटचाल आपण त्या निमित्ताने पाहिजे. 14 सालामध्ये देशामध्ये ध्रुवीकरण झालं. कालच वहिनींच्या उपस्थितीमध्ये, वहिनी असतील, मी असतील, प्रफुल्लभाई असेल, आम्ही एनडीएच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होतो. हे भाग्य सुद्धा आम्हाला मिळालं दादांच्याचमुळे. एनडीएचे 12 वर्ष एक ते पूर्ण झालं आणि मोदी साहेबांचे 12 वर्ष पूर्ण झाले. सर्वाधिक कार्यकाल म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षा 1 दिवस त्यांनी केला. तो साजरा करण्यासाठी ज्यावेळेला एनडीएची बैठक दिल्लीमध्ये झाली, त्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहण्याचं भाग्य वहिनी आपण अध्यक्ष आहात आपल्यामुळे, मी असेल, प्रफुल्लभाई असेल, आम्हाला जे मिळालं याच्या पाठीमागे दादांनी दाखवलेली त्यागाची, समर्पणाची भूमिका होती. हे मला आवर्जून या ठिकाणी सांगा. देशाच्या राजकारणामध्ये एवढे फेरबदल घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्या एनडीएच्या बैठकीमध्ये तितक्या ठळकपणाने उपस्थित राहू शकतो की दादांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचं ते पाऊल आहे. अधिक तपशिलामध्ये त्यानिमित्ताने मी जाऊ इच्छित नाही. 14ला काय झालं, राज्यामध्ये सत्तांतर झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा कदाचित सत्तेमध्ये सहभागी होऊ शकले नाही. 16ला सुद्धा होऊ शकणार होता, झालं नाही. 19ला सुद्धा निकाल लागले, त्यावेळेला सुद्धा कदाचित होऊ शकणार होता, पण होऊ शकला नाही. पण मला असं वाटतं, ज्याचा उल्लेख आम्ही अनेक वेळेला वारंवार त्या निमित्ताने केला, की 19 सालामध्ये दादाने जो निर्णय घेतला होता, जी शपथ झालेली होती, जी शपथ अनेक वेळेला पहाटेची झाली असं म्हटले जातं, पण दादा ते नेहमी वाक्य खोडत आले. पहाट म्हणजे 8 वाजता नव्हे, 8 वाजता 8:30 वाजता झाली ती शपथ. पहाट म्हणजे दादांच्या शब्दात 4 वाजता. आपल्याला सर्वांनाच 8 वाजता पहाट वाटते, ती भाग सोडून द्या. पण तो जर काय निर्णय त्या कालावधीमध्ये तसाच्या तसाच झाला असता, आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान जसं 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला असता, तशाच पैकी निर्णयाची प्रक्रिया त्या कालावधीमध्ये 19 सालाच्या नंतर या महाराष्ट्राने सुद्धा निश्चितपणाने अनुभवली असती, परंतु नियतीच्या मनामध्ये कदाचित ते नसेल. नंतर राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्याच्यातही एकनाथराव शिंदे साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला, त्याच्यातून बदल झाला. आज माणसं वेगवेगळ्या पैकी टीकाटिप्पणी करतायत. दिलीपराव तुम्ही साक्षीदार आहेत, इथे सगळे आमदार या ठिकाणी बसले जे मागच्या टर्ममध्ये आमदार होते. सर्वांचीच बैठक प्रफुल्लभाई दादांच्या ऑफिसमध्ये झाली आणि त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती नेऊन आलेल्या सगळ्याच आमदारांनी एक पत्र लिहिलं पवार साहेबांना की सत्तेमध्ये आपण सहभागी असलं पाहिजे. जे आज पोपटासारखे बोलतायत, ज्यांना काय टीका करण्यासाठी दुसरं काही साधन राहत नाही, ते त्या निमित्ताने त्या ठिकाणी बोलतायत. पण सत्तेमधल्या सहभागामध्ये तो कागद कदाचित कधीतरी शोधून काढा, त्याच्यावरती पहिली काढण्याची सही होती, ते पण आपल्याला बघायला मिळेल. पण दोष सतत दादांच्याकडे देण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्या कालावधीमध्ये झाला.